लोकसभा चुनाव आते ही अब नवी मुंबई में चुनावी गहमागहमी के बीच आरोप प्रत्यारोपों का दौर भी शुरू हो चुका है और यही जुबानी जंग अब ऐरोली के विधायक गणेश नाइक और विजय चौगुले के बीच शुरू हो चुकी है। हाल ही में विजय चौगुले ने नवी मुंबई में शुरू तानाशाही को मुंहतोड़ जवाब देने के अलावा नवी मुंबई किसी के बाप की जागीर नहीं, यह कहकर गणेश नाइक पर अप्रत्यक्ष प्रहार किया था। और अब पूर्व स्थायी समिति सभापति अनंत सुतार ने गणेश नाइक पर टीका करने वाले विजय चौगुले पर हल्ला बोल किया है। अनंत सुतार ने कहा कि गणेश नाइक के विचार ये देश प्रेमी है और आरोप करने वाले व्यक्ति के आचार और विचार खट्टे और शौकीन है और नवी मुंबई की जनता इससे बेहद परिचित है। उन्होंने बिना नाम लिए कहा कि विजय चौगुले मुख्यमंत्री का नाम लेकर नवी मुंबई में अपनी तानाशाही शुरू की है। ऐसे में मुख्यमंत्री को ऐसे लोगों से सावधान रहना चाहिए। उन्होंने कहा कि हमारे नेता पर अगर कोई बेबुनियाद आरोप लगाएगा तो ऐसे प्रवृत्ति के लोगों के कारण नवी मुंबई का माहौल बिगड़ जाएगा। इतना ही नहीं तो अनंत सुतार ने कहा कि जो सांसद और विधायक के चुनाव हार चुका हो वह केवल चिंचपाड़ा से नगर सेवक के अलावा और कुछ भी नहीं बन सकता। एका महापालिकेच्या एका वास्तूचं उद्घाटन होतं। उद्घाटनाला त्यांचा स्थानिक नगरसेवक येऊ शकला नाही, त्याला बोलावलं होतं, आला नाही आणि त्याने उद्घाटन केलं। त्या कार्यामध्ये आमदारांचा निधी आहे, निधी असल्यामुळे आमदाराला तेवढा हक्क आहे की जेव्हा ते उद्घाटन करू शकतात। उद्घाटन घाईघाईने केलं असं म्हणणं चुकीचं ठरेल, कारण आता आचारसंहिता कधी पण लागेल। आजच म्हणते लोक 12 तारखेला लागेल म्हणून, कधीतरी लागेल म्हणून ती शाळेचं ओपनिंग केलं, नाही तर अजून शाळा ती 4 महिने तशीच ओसाड पडली असती। उद्घाटन केलं तर एवढं वाईट वाटून घ्यायचं कारण काय? जी जनता सुज्ञ आहे, चांगलंच बरं झालं त्याने सांगितलं, एवढं तरी त्याला माहिती आहे नवी मुंबईची जनता सुज्ञ आहे, म्हणून तर या बड्डेला एवढी बॅनर लावायला लागले की मी नव्हेच, मला बघा मी अजूनही आहे समाजासमोर, हे दाखवायची वेळ आली। एवढा बॅनर कधी एवढ्या वर्षात कधी तुमचे बड्डे तुम्ही साजरे केले नाही आणि आता सुज्ञ आहे ती सांगायची गरज काय? सुज्ञ आहेत म्हणून ते 1995 पासून आतापर्यंत त्यांना लोक महापालिकेची सत्ता देत आहेत आणि गेले 6 वेळेला ते नामदार झालेत। हे तर आमदारकीला उभे राहिले, खासदारकीला उभे राहिले, दण आपटले, पर्याय नाही, मग परत आपल्या चिंचपाड्यात उभं राहायचं, दुसरा काय पर्याय नाही यांच्याकडे। नगरसेवकाचं काहीच होऊ शकत नाही। तर एवढंच सांगायचं आहे की गणेश नाईक साहेबांच्या विरोधात तुम्ही किती बोललात आणि एस आर ए हा विषय फक्त चिंचपाड्यापुरता का? माझा पण वार्ड झोपडपट्टी स्लम एरिया आहे आणि माझा वार्ड तर सिडकोच्या नोडमध्ये आहे। सिडको एक सेक्टर आणि ती तर MIDC आहे। MIDCमध्ये अजून रेसिडेन्शियल आणि कमर्शियल कुठं जाहीर झालेलं आहे? पहिला रेसिडेन्शियल तर पहिला जाहीर करा, नंतर तुम्ही SRAच्या वार्ता करा। SRA तुम्हाला कशासाठी करायचं आहे? तुम्ही जिथं राहते तिथे SRA, तिथं आता ते विदाऊट SRAचे कामं आमच्या देशमुखात पण चालू आहेत। तुम्हाला काय गरज आहे तुम्हाला SRAची? आणि SRA केलं तर नसे चिंचपाड्यापुरतं नसणार आहे, संपूर्ण MIDC असेल, आमचा नवी मुंबईतले सिडकोतल्या भागातले SRA असेल। आमच्या गावाल्यांना SRA मिळत नाही, ज्याने आपली भूमी देऊन शहर बनवलं त्यांना SRA नाही, त्यांना CC नाही आणि झोपडपट्ट्या बनवणं त्यांना SRA पाहिजे। हा चर्चेचा विषय होऊ शकतो, परंतु बदनाम करण्याचा विषय होऊ शकत नाही। कोणी बोलावं या गोष्टीवर आणि त्याला उत्तर द्यावं असं माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे। ज्या माणसाची या संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये किती नाव मोठा आहे आणि किती बदनाम आहे हे नवी मुंबईचे शहर संपूर्ण ओळखते प्रत्येकानं। नाईक साहेबांवर आरोप करताना आपली पहिलं उंची तर बघायला पाहिजे। ते उंची बघतात, ते हाडांची उंची बघतात, विचारांची उंची नाही बघत। नाईक साहेबांकडे विचार आहेत, आपण म्हणतो ना आचार विचार असावेत। नाईक साहेबांच्याकडे विचार आहेत, याच्याकडे आचार आहे आणि जे आचार आहे ते आंबट आहे। आता आंबट आहे ते आंबट तुम्हाला समजलं असेल की आंबट शौकीन आहेत, आंबट शौकीत ते विचार आहेत। नाईक साहेबांचे देशप्रेमी विचार आहेत। अशा माणसावर आरोप करायचे आणि ज्याला आयुष्यभर आपण गुरु मानला, त्यांनीच तुम्हाला इथपर्यंत आणून सोडलं। रस्त्यावर आपल्याला चालतासुद्धा येत नव्हतं, त्याने तुम्हाला 4 व्हीलर गाडीमध्ये बसवलं, मंत्रालयापर्यंत दिल्लीपर्यंत नेलं, सर्व दाखवलं। त्या माणसावर तुम्ही असे आरोप करायत की बघून घेईन? नाईक साहेबाला बघणाऱ्या मला वाटतं 40-50 वर्षामध्ये नवी मुंबईमध्ये अनेक नेते तयार झाले आणि ते संपुष्टात आले। नाईक साहेब संपले नाहीत,
नाईसाहेब आहेत तिथेच आहेत, म्हणून आपली उंची हाडांची नाही तर विचारांची उंची बघावी. आणि कोणी कोणाला बोलावं, ह्या माणसाने नाईसाहेबाला बोलावं. समोर उभं राहायची तरी हिंमत आहे का? जनता संपूर्ण ओळखून आहे. 4-5 दिवसापूर्वी झालेल्या प्रकरणामध्ये आपली लोक बदनामी झाले म्हणून वाढदिवसाला संपूर्ण ऐरोली मतदारसंघ बॅनरने भरलेला होता. नजर टाकाल तिथं बॅनर होतं, कारण दाखवायचं होतं त्याला की तो मी नव्हेच. पण तसं नाही, तूच आहेस तो. दाखवून वाढदिवस साजरा केला. तुमच्या जागेत दुसरा कोण असताना तर तोंड दाखवलं नसतं, इथून गायब झाला असता. परंतु ते तुमचं नाही. तुम्ही प्रत्येक गोष्टीत तुम्ही स्वतःच असता. तुम्हाला तो मी नव्हे असं म्हणताच येणार नाही. म्हणून नाईसाहेबांची जे तुम्ही बदनामी करायला घेतलेली आहे, ती बदनामी आमचा नवी मुंबईचा कुठलाही कार्यकर्ता खपून घेणार नाही. वेळ पडली तर अंगावर येतील, लक्षात ठेवा. अंगावर जायला लागेल, लक्षात ठेवा. म्हणून नाईकसाहेबांची बदनामी केली तर संपूर्ण नवी मुंबई पेटून उठेल. हे आज मी आपल्याला माझ्या भाषेत सांगतो. नवी मुंबई कोणाची जागीर नाहीच आहे ना. नाईकसाहेब कधी सांगतो की नवी मुंबई माझ्या बापाची आहे म्हणून? नवी मुंबई कोणाची आहे? मी एक नगरसेवक आहे, एका वार्डाचा नगरसेवक आहे. तो पण कुठल्या ते वार्डाचा नगरसेवक आहे. नाईकसाहेब आमदार आहेत. संपूर्ण नवी मुंबईचे नाईकसाहेब आमदार नाही आहेत. त्यांच्याकडे एक मतदारसंघ आहे. शहर कोणाच्या बापाचं नसतं. पण नवी मुंबई शहर गेली महापालिका आल्यापासून 1995 पासून तर आता 2023पर्यंत त्या शहराचा मालक गणेश नाईकच आहे. हे काय सांगायची नव्यानं गरज नाही. राम आणि रावणामध्ये दोघांची राज बघायला तुम्ही सारखे आहार आहे. दोघांच्यामध्ये राह आहे. दोघांची राज सारखीच आहे. राम कोण आणि रावण कोण? आता या नवी मुंबईतल्या भावी लोकांना, नवीन पिढीला जर विचारलं तर ते सांगू शकतील की या दोघांमधला राम कोण आहे. की आपण महायुतीमध्ये आहोत की नाही आहोत हा प्रश्न पडतो आहे. आपण आहोत, पण ते आहेत की नाही? आणि मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आहे की तुमच्या नावावर जी इथं दडपशाही चालू आहे, जी भाषा वापरली जाते की बघून घेऊ आम्ही. म्हणजे कोणाला म्हणताय तुम्ही? विरोधी पक्षाला म्हणताय का सत्ताधारी म्हणताय? आपण सत्तेत आहोत आणि आपण आपली युती आहे. युतीमध्ये आपल्या युतीच्या नेत्याला समोर भाषा कशी करू शकता तुम्ही? विरोधक काय करतील? म्हणून माझी एकनाथ शिंदे साहेबांना विनंती आहे की ज्या गुरुला तो संपवायला निघाला आहे, तुमची तर अजून तुमच्याबरोबर बसायची ताकद सुरुवात झालेली आहे. मी शिंदे साहेबांना सांगतो, जरा तुम्ही जरा सावध राहा याच्यापासून. अन्यथा हा माणूस काय आहे तुम्हाला कमी माहिती आहे. अख्खा नवी मुंबईकर त्यांना ओळखतो आहे. ब्युरो रिपोर्ट, EW नेटवर्क.